जो काही निर्णय आहे तो आपल्या सल्लागाराच्या मदतीने घ्यावा। गॅसच्या तुटवड्यामुळे बंगळुरू पाठोपाठ मुंबईतील 20% हॉटेल्स आता बंद राहणार आहेत। पुढील 3 दिवस गॅसचा तुटवडा असाच सुरू राहिला तर मुंबईतील 50% हॉटेल्स बंद होण्याची शक्यता आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा देशात आणि राज्यातही पाहायला मिळतोय। गॅसचा तुटवडा मुंबईत आता जाणवायला सुरुवात झाल्यानं मुंबईतील सद्यस्थितीत 20% हॉटेल्स बंद ठेवण्यात आल्याची माहिती आहार संघटनेकडून देण्यात आलेली आहे। याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात वेदांत देव आपल्या सोबत आहे। वेदांत, खरं तर कित्येक किलोमीटरवर हे सगळं युद्ध सुरू आहे, याची झळ मात्र इथे मुंबईत देखील पाहायला मिळते। आपण बघितलं गॅसचा तुटवडा देशात राज्यात आपल्याला या सगळ्या अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामुळे पाहायला मिळतोय आणि आता त्याची झळ आता हॉटेल व्यावसायिकांना सुद्धा पाहायला मिळते। कारण ज्या प्रकारे आपण बघितलं तर मुंबईतली जी आहार संघटना आहे, म्हणजे राज्यभरात ही आहार संघटना आहे, असोसिएशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट, त्यांनी जी माहिती दिली आहे त्यामध्ये मुंबईची जर आपण माहिती घेतली त्यामध्ये 20% हॉटेल्स हे गॅसचा पुरवठा होत नसल्यानं बंद ठेवण्यात आलेली आहे आणि जर अशाच प्रकारचे शॉर्टेज पुढे 2 ते 3 दिवस राहिलं तर 50% मुंबईतील हॉटेल्स हे बंद राहू शकतात, असं आहारचे जे अध्यक्ष आहेत विजय शेट्टी यांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे। त्यासोबत त्यांनी असं सांगितलं की पेट्रोलियम मंत्र्यांशी आमचा संवाद सुरू आहे। त्यासोबतच राज्याचे जे अन्न व पुरवठा मंत्री आहेत छगन भुजबळ त्यांची सुद्धा ती उद्या भेट घेणार आहेत, एक बैठक होईल आणि यावर तोडगा कसा काढायचा यावर चर्चा केली जाईल। दीपक, वेदांत, त्यामुळे आता स्वाभाविकच काय तोडगा काढला जातोय पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।